तर भेंडी धुवून पाण्याने धुवून स्वच्छ कट करून घेतली मी। सकाळी सकाळी छान आवरलेलं असतं। आराध्याची झाली तयारी। आपलं लिंबाचं झाड पाऊस पडून गेला, छान वाटतं, हिरवगार मस्त। इकडे खिडकीत जो दिसतोय तो कढीपत्ता आहे, इकडे आळूचे पानं पण आहे बघा, त्याच्या शेजारी मनी प्लॅन आहे। तर चला सगळ्यांना शुभ सकाळ। शुभ सकाळ। हॅलो हाय सगळ्यांना, नमस्कार। तर सख्या सासू सुना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सगळे? मस्त असाल, मजेत असाल। आम्ही पण मस्त आहे, पण थोडं चारीधामची यात्रा करून आल्यापासून अजून थोडासा हेच आहे, थोडा कफ आहे अजून। तर चला, आपलं शाळेचा डब्बा चालू आहे सध्या, मुलांची शाळा चालू झाली तेव्हापासून। तर आज तिसरी रेसिपी आपली टिफिनची। तर छान मसाला भेंडी। तर किचनची लाईट चालू आहे। तर चला, छान असं टिफिन सिरीज चालू आहे। तर साधी सिंपल पद्धतीने भेंडी। काल आलेले छान असे पोह्यांचे थालीपीठ नक्की बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आता किचनमध्ये भेंडी बघू। तर चला, इथं घेतले शेंगदाणे, कढई ठेवली आहे, शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि खरपूस भाजायचे, छान बारीक कूट करून घ्यायचं आहे। तर छान अशी आपली भेंडीची तयारी। इथं भेंडी स्वच्छ धुवून कट करून घेतली। इथं बघा लसूण असं चोळून मी एकखट्टी करून ठेवत असते। इथं आपल्या झाडाचा फ्रेश असा कढीपत्ता। आज डबा, शाळेचा डबा भागती, त्याच्यात कानाशी भेंडी करणार आहे मी आज टिफिनला आराध्याच्या। चला, शेंगदाणे झालेले भाजून ते थोडे थंड होऊ देऊ। याचा कूट करायचं आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात। इथं भेंडी, आता इथं थोडा लसूण ठेचून घेते मी भाजीसाठी। चला, इथं तेल टाकून घेते, कढीपत्ता, जिरे, ठेचलेला लसूण टाकून घ्यायचं, लाल तिखट, हळद छान परतून घ्यायचं। कांदा वापरायचा असेल तर कांदा पण वापरा। इथं धुवून आणि कट केलेली भेंडी टाकून घेते मी। छान मिक्स करून घ्यायचं। आता मीठ टाकून घ्यायचं, कारण थोडं आधी मिक्स करायचं, मग भेंडीचा अंदाज येतो आपल्याला आणि मग मीठ टाकायचं। मीठ टाकून घ्यायचं आहे, करायचं, छान मिक्स करायचं आणि 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं, बारीक गॅस राहू द्यायचं। झाकण ठेवू 2 मिनिटासाठी, बघू छान झाली। आता इथं आपल्याला कूट टाकून घ्यायचं आहे। शिजली भेंडी। पोहे खायचे 3 चमचे मी कूट टाकलाय शेंगदाण्याचं, कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं। छान झाली भेंडी। तर नक्की ट्राय करा मुलांसाठी। लाल मिरचीची, हिरव्या मिरची पण करतात, पण मग कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। इथं मॅगी मसाला पण टाकला तर चालतो, छान लागते, पण आज माझ्याकडं नाही मॅगी मसाला, माझी घरचीच लाल मिरची करून घेते मी आराध्याचा। आराध्याला डबा भरला आहे। तर इथं भेंडीची भाजी, छान गरमागरम पोळी। कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर खूप छान लागते अशी भेंडी, नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर जाता जाता मात्र सबस्क्राईब करा। चला, जाता जाता मात्र नक्की सबस्क्राईब करा। अजून छान रेसिपी करायची आपल्याला टिफिनला। चला, इथं चालू भेंडीची तयारी। छान हिरवी मिरची, जिरे, लसूण, कढीपत्ता, थोडी मोठी मोठी मिरची टाकायची, म्हणजे ज्याला आवडत नाही ते काढून टाकतो। ते मिस्टरांसाठी बनवली आहे, त्यांना अशी काही भेंडी आवडत नाही। चला,
छान भेंडी आज टिफिनला केले आराध्याच्या. असं काही सकाळचं असतं वातावरण थोडंसं